हा झालं सुरू. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑनलाईन क्लास जे सुरू होत आहेत आज बाजीराव कामत सर कोपरगाव हे आपला क्लास घेणार आहे आणि खरं तर प्रश्नपत्रिका सराव सुरू आहे. सर्व विद्यार्थी हुशार असल्यामुळे सर मिशन आरंभाच्या एवढ्या याच्यासोबत या क्लासमध्ये आलेला आहात. मला कोपरगावच्या सर्व आमच्या टीमतर्फे शुभेच्छा. तर मी सांगते की त्यांनी आता त्यांच्या क्लासला सुरुवात करायला. हॅलो. माऊली आवाज येत नाही हो. येतोय ना? येतोय का? येतोय येतोय. हा, बोला बोला. हो हा येतोय. करायचं एक सुरू. हॅलो. हो करा करा. हो. हा करा ना. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपली शिष्यवृत्ती मिशन आरंभ अंतर्गत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पूर्वतयारीसाठी आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण तर कोपरगाव तालुक्यातील ही पहिली तासिका मी बजरंग भागवत पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी या ठिकाणी 2019 ची इयत्ता 8वीची मराठी प्रश्नपत्रिका विश्लेषण करत आहे. तर आपण या प्रश्नपत्रिकेत एकूण मराठी विषयाचे 1 ते 25 प्रश्न या ठिकाणी विश्लेषणात्मक स्वरूपात अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मी सर्वांचे या क्लासेसमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मॅडमने देखील मला जी संधी दिली त्याबद्दल देखील मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण आता पहिल्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघूया. मी सर्वांना स्क्रीन शेअर केलेली आहे. तर प्रथम विभाग पहिला प्रथम भाषा. तर पहिले 1 ते 3 प्रश्नासाठी आपल्याला या ठिकाणी एक कविता दिलेली आहे. तर त्या कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. तर खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एक तर पॅराग्राफ विचारला जातो गद्य किंवा पद्य. तर या ठिकाणी पद्य स्वरूपात आपल्याला ही कविता या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारलेले आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न दाखवणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपली उत्तरे अचूक आहेत की बरोबर याचे आपल्याला पडताळा घेता येणार आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. त्या अगोदर एक कविताचं उत्तर लिहिताना आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक तर आपण प्रश्न अगोदर काळजीपूर्वक वाचून घेऊ शकतो किंवा आपण ती कविता पूर्ण वाचू शकतो आणि त्यावर आधारित प्रश्न नंतर वाचू शकतो. तर आपण या सुरुवातीला ही कविता आपण वाचून घेऊया म्हणजे आपल्याला ह्या कवितेतला जो भावार्थ आहे तो भावार्थ समजेल आणि तो भावार्थ आपल्याला समजल्यानंतर आपण खालील 3 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकतो. तर मी सर्वप्रथम ती कविता वाचन करतोय. तोरणाच्या रमणीय चौकटीला धरुणी राघू पंजरी ठेविलेला पडे पुढती फळ रत्नपुंज लाल आर्त डोळेपण धुंडतात नील तोल नीलातुनी कुणी जात भाई पिंजऱ्याशी झापून हळू येई भाव डोळ्यातुनी दाटले भरारा आणि कैदी विसरून जाय कारा तोच लावूनी चोचीस क्षण बसावे नयन नयनाला क्षणभरी मिळावे भाव निर्भर कुजबुज करुनी काही अंतरीची ते दाविती व्यथाही मालकाची चाहुल तोच लागे जात भाई उडूनिया जात वेगे आणि खग शुद्ध होत भारी मारी धडाका धडाधडा बंद दारी शांत झाला अन शेवटी शिनोनी जाय भरुनी पण पिंजरा पिसांनी. अशा प्रकारे ही कविता दिलेली आहे. एकदा आपण जर वाचल्यानंतर आपल्याला त्याचा भावार्थ लक्षात नाही आला
तर आपण पुन्हा दुसरं वाचन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपल्याला उतारा असेल किंवा कविता असेल ती चांगल्यापैकी आकलन होण्याची शक्यता असते. जर आपल्याला यातील भाव समजला नसेल तर आपण तो पुन्हा एकदा वाचून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला खालील प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतील. तर या कवितेवर आधारित आपल्याला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पहिला प्रश्न आहे बघा, सर्वांनी तो वाचायचा आहे आणि उत्तर देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायची. तर कैदी कोणाला म्हटले आहे? पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला दरोडेखोराला, कोंबड्याला, पोपटाला आणि हृदयाला. तर अशा प्रकारे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर पोपटाला अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. पोपटाला तर बघा या ठिकाणी इथे पोपट शब्द आलेला नाही, पण इथे तोरणाच्या रमणीय चौकटीला धरुणी राघू पंजरी ठेविलेला, म्हणजे राघू हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि राघूचा समानार्थी शब्द जो आहे तो पोपट. आणि आपल्याला थोडं डायव्हर्ट होण्यासाठी कोंबड्याला, दरोडेखोराला असे पण शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, कारण त्या प्रकारचे कैदी हा शब्द आलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की दरोडेखोराला, पण आपण पूर्ण कवितेचा भावार्थ लक्षात घेतला तर आपल्याला अचूक उत्तर या ठिकाणी सापडते. दुसरा प्रश्न आहे बघा, सर्वांनी वाचायचा आहे तो. कैदी तुरुंगाला का विसरला? पहिला पर्याय आहे फळे खायला मिळाल्यामुळे, आप्तजन भेटल्यामुळे. तिसरा पर्याय आहे मालकाची चाहूल लागल्यामुळे, स्वातंत्र्य मिळाल्यामुळे. हा बरोबर आहे, अगदी बरोबर, व्हेरी गुड. आप्तजन भेटल्यामुळे. तर बघा कवितेमध्ये ज्यावेळेस पोपटाला कैद करून ठेवले होते त्यावेळेस त्या पिंजऱ्याकडे जो त्याचा तोच नीलातुनी कोणी जात भाई, पिंजऱ्याशी झापून हळू येई, म्हणजे त्याचा जो कोणी संगती आहे तो त्या पिंजऱ्याजवळ येतो आणि भाव डोळ्यातून दाटेल भरारा आणि कैदी विसरून जाय कारा. कैदी म्हणजे कैद्याची उपमा दिलेली आहे कुणाला, तर त्या पोपटाला कैद्याची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यावरून आपण असं लक्षात घेतोय की या ठिकाणी अलंकार पण हा वापरलेला आहे आणि आपल्याला अचूक उत्तर सापडतंय की कैदी तुरुंगाला का विसरला, तर आप्तजन त्याला भेटायला आल्यामुळे कैदी काय झालेत, पोपटाला काय झालं, तुरुंग तो विसरून गेलाय. म्हणजे हा अशा प्रकारे आपल्याला आप्तजन भेटल्यामुळे हा दुसरा पर्याय याचा अगदी अचूक आहे. यामध्ये आपल्याला बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत ते देखील त्या पर्यायाशी मिळते जुळते आहेत, पण आपल्याला परफेक्ट असा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे, आप्तजन भेटल्यामुळे. आता पुढचा प्रश्न आपण घेतोय तिसरा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? कलह. हा, तर बरोबर उत्तर आहे अगदी. तर बघा अक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द देखील या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर दुसरं जे आहे पक्षी, तर पक्षी या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे खग, या ठिकाणी आणीबंदी खग शुद्ध होत भारी, मारी धडाका धडधडा बंद दारी. त्यानंतर चौथा जो आहे पर म्हणजे पिसांनी, शांत झाला आणि शेवटी शिनोनी, जाय भरुनी पण पिंजरा पिसांनी. अशा प्रकारे या तिसऱ्या प्रश्नाचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण हे 3 प्रश्न या कवितेवर आधारित सोडवलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण पॅराग्राफ जर विचारला, आपल्याला उतारा विचारला गद्यात्मक, तर त्याचं देखील आपण उत्तरे अशा पद्धतीने लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे 3 प्रश्न या कवितेवर आधारित बघितलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढचे 4 ते 6 प्रश्नासाठी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. तर सूचना अशी आहे, पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य उत्तराचे पर्याय निवडा. तर आता आपल्याला 3 वाक्य दिलेले आहे आणि ते 3ही वाक्य एकमेकांशी सुसंगत असे आहेत. तर आपण हे 4, 5 आणि 6 3ही वाक्य सुरुवातीला जर वाचले तर आपल्याला त्याची जी लिंक आहे ती व्यवस्थित लागते आणि आपल्याला 3ही प्रश्नांची अचूक पर्याय शोधता येतात.
तर बघा, टिंबटिंब ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे. पहिली ओळ आहे ही. व्यसन. तर याचं हा व्यसन, अगदी बरोबर. तर टिंबटिंब ही समाजाला लागलेली कीड आहे, तर व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. हे आपल्याला 4 हा अचूक पर्याय इथे सांगता येईल. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो आहे, तिचा टिंबटिंब करणे ही काळाची गरज झाली आहे. नायनाट करणे गरज झालेली आहे. अगदी बरोबर आहे, कारण इथे विकास देखील दिलेला आहे, अपभ्रंश देखील दिलेला आहे आणि भ्रमनिरास दिलेला आहे. पण आपण जो पहिला पर्याय निवडलेला आहे, पहिला पर्याय कोणता निवडलेला आहे आपण? व्यसन. आणि व्यसनावर आधारित, व्यसन ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे. म्हणून आता हे दोन्ही वाक्य एकमेकाशी कसे आहे? रिलेटेड आहेत. दुसरा वाक्य, तिचा टिंबटिंब करणे ही काळाची गरज आहे. तिचा विकास तर आपल्याला करायचा नाही, नायनाट करायचा आहे, अपभ्रंश देखील करायचा नाही. आणि चौथा जो पर्याय दिलेला आहे भ्रमनिरास, हे तीनही पर्याय चुकीचे आहेत आणि एकच पर्याय नायनाट करणे ही काळाची गरज आहे, हा पर्याय अगदी अचूक आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर 6वा जो प्रश्न आहे, कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने काय झालं? आहारी गेल्याने अधोगतीकडे निघाली आहे. बरोबर, अगदी बरोबर उत्तरे दिलीत. पहिला पर्याय आपल्याकडे दिले उत्कर्षाकडे निघाली. आता व्यसनामुळे उत्कर्षाकडे जाऊ शकतो का आपण? तर हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे अधोगतीकडे निघाली, म्हणजे आपली प्रगती कमी झाली, याचाच अर्थ आपण अधोगतीकडे गेलो, त्याला कारण आहे व्यसन. आणि सुसंस्कृत झाली हा तिसरा पर्याय आणि चौथा रोमहर्षित झाली. तर आपल्याला ज्यावेळेस आपण एखादा पर्याय देतो त्यावेळेस आपल्याला तीनही पर्यायाकडे अगदी बारकाईने लक्ष द्यायचं आहे, कारण त्या पर्यायामध्ये एखादा पर्याय असा असू शकतो की तो ह्या पर्यायापेक्षा अतिशय अचूक असू शकतो. म्हणून आपण 4ही पर्याय वाचण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला अचूक उत्तर शोधता येते. तर अशा पद्धतीने हे तीनही प्रश्न एकमेकांशी जुळलेले होते आणि त्याच्या एकमेकांशी संबंध होता आणि त्या संबंधाला गृहीत धरून आपण या तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेली आहेत. आणि कशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ लावायचा, जर याच्यापेक्षा एखादं कठीण प्रश्न आपल्याला जर यावर आधारित आला तर आपण सुरुवातीला ते तीनही प्रश्न आधी वाचून घ्यायचे आणि ते वाचून घेतल्यानंतर आपण त्याची एक योग्य सांगड घालून योग्य पर्याय निवडायचा आहे. जर पहिला पर्याय आपल्याला आता इथे लगेच आपल्याला शोधता आलं व्यसन, पण एखाद्या वेळेस खाली अजून काही जर वेगळं दिलेलं असेल तर त्या पद्धतीने आपण या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. आता या ठिकाणी अंधश्रद्धा ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे असं देखील असू पर्याय जर घेतला तर खालचे वाक्य वेगळे असू शकतात. अशा पद्धतीने आपण ते सर्व त्या तिन्ही वाक्यांचं एकमेकांशी रिलेशन बघून किंवा कंडिशन कशी आहे ती परिस्थिती खालच्या वाक्यांची लक्षात घेऊन आपण त्याचे उत्तर समर्पक अशी द्यायची आहेत. यानंतर 7वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी समानार्थी नाही? तर आपण इथे नाही हा शब्द काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण समानार्थी नसलेली जोडी आपल्याला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 4 जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी 3 पर्याय हे समानार्थी आहेत आणि 1 पर्याय समानार्थी नाही. तर सांगा उत्तर. हा बरोबर आहे अगदी, शोषित आणि पीडित. बघा पहिला जो हा शब्द शोषिक आणि पीडित यामध्ये आपल्याला सांगता येईल की शोषिक म्हणजे काय असतो? तो सहनशील असतो, सहन करणारा. आणि पीडित हा आहे अन्याय झालेला, ज्याच्यावर अन्याय झालेला असतो तो पीडित असतो. तर हे समानार्थी नसलेले शब्द आहेत. आणि बाकीचे जे 3 शब्द आहेत त्याचा देखील आपण या ठिकाणी विचार करायचा आहे, कारण नौबतचा समानार्थी शब्द आहे डंका. त्यानंतर कवाड, ज्याला आपण प्रवेशद्वार द्वार म्हणतो, तो द्वार हे समानार्थी आहेत. आणि अगम्य, अगम्य आणि गंभीर हे देखील दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तर आपण हे 4 पर्याय बघत असताना आपल्याला योग्य प्रकारे बाकीच्या शब्दांचा देखील अर्थ आणि ते समानार्थी आहेत की नाही याचा देखील विचार करावा लागतो, तरच आपल्याला अचूक पर्याय निवडता येतो.
डायरेक्टली आपण शोषक पीडित हा शब्द बघू शकत नाही, कारण त्याचं देखील आपल्याला अर्थ माहिती असायला हवा. त्यानंतर बघा पुढचा 8वा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय आता. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी शब्दाची आहे? तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, कोणती जोडी आहे तो पर्याय सांगायचा आहे. द्रुतमंद. अगदी बरोबर उत्तर दिलंय, सर्वांचं अभिनंदन. तर बघा द्रुत आणि मंद, तर द्रुत गती आपण शब्द ऐकलेला आहे. द्रुत म्हणजे वेगवान आणि त्याचा विरुद्ध मंद गती. मंद म्हणजे हळुवार. तर अशा पद्धतीने हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. पहिला पर्याय जर आपण बघितला तर पोषण, त्याच्या विरुद्ध दिलंय आपल्याला उपोषण. तर पोषणच्या विरुद्ध काय असतं? कुपोषण असतं. त्यामुळे विरोध हा शब्द हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर सध्या आणि तूर्त. सध्या म्हणजे आत्ताच्या कंडिशनला, तूर्त लगेच. तर मग हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. वेचक आणि वेदक हे देखील समानार्थी शब्द या पर्यायामध्ये आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 द्रुत आणि मंद, द्रुतच्या विरुद्ध मंद, हा पर्याय क्रमांक 4 आपला अगदी अचूक आहे. 9व्या प्रश्नाकडे आपण जातोय आता. पुढील वाक्यात शुद्ध लेखनाच्या किती चुका झालेल्या आहेत? माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. तर देण्याचा प्रयत्न करा. 3. हा पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे आपला, कारण 3 शब्द या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. तर बघा आपण बघू आता कोणते शब्द आहेत आणि कशा पद्धतीने ते चुकीचे दिलेले आहेत. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. तर यात माझ्या हा शब्द बरोबर आहे. खणखणीत, खणखणीत हा शब्द चुकीचा दिसतो इथे, कारण याचा जो खणखणीत न आहे तो न दीर्घ पाहिजे, इथं तो ऱ्हस्व दिलेला आहे. खणखणीत. आवाजाने आणि ठणठणीत, ठणठणीत शब्द देखील ठणठणीत चा न जो आहे तो दीर्घ पाहिजे. भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. तर दणाणूनच या शब्दामध्ये जो नू चा न आहे तो न बाण नळाचा आहे, तिथे बाणाचा शब्द आवश्यक आहे. अशा पद्धतीने खणखणीत, ठणठणीत आणि दणाणून हे 3 शब्द या ठिकाणी चुकलेले आहेत आणि शुद्ध लेखनानुसार ते बरोबर नाहीत. तर ह्या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेला विचारले जातात. तर आपण ते शब्द व्यवस्थित बघायचे, त्याच्यामध्ये दीर्घ, ह्रस्व हे बरोबर आहे की नाही याचा विचार करून त्यानंतर जोड अक्षर वगैरे असेल तर त्या पद्धतीने आपण पूर्ण शब्द, पूर्ण वाक्य ते व्यवस्थित वाचून त्याचे शब्द आपण योग्य प्रकारे कोणत्या चुका झाल्यात त्या तिथे लिहायच्या आहेत. अशा पद्धतीने आपला या प्रश्नाचं जे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे आणि 3 चुका या वाक्यामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. पुढचा 10वा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. पुढील शब्दसमूहाबद्दलचा योग्य शब्द पर्यायातून निवडा. वैकल्पिक. बरोबर, अगदी बरोबर आहे. हे किंवा ते असे निश्चितच. हे किंवा ते असे निश्चितच. म्हणजे इथं काय झालंय, विकल्प दिला गेलेला आहे आपल्याला. विकल्प, विकल्प म्हणजे एकतर हे किंवा एकतर ते. अशा पद्धतीने विकल्प या ठिकाणी दिलेला आहे. हे किंवा ते असे अनिश्चित, म्हणजे एकतर हे किंवा एकतर ते, मग त्याला आपण वैकल्पिकच म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा अचूक आहे. व्यवहारशून्य, संक्रमक, वैधानिक याचा ह्या वाक्याशी कोणताही संबंध आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपण 10व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वैकल्पिक असा पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला होता. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यातून अचूक जोडी
ओळखा. तर अचूक जोड्या या ठिकाणी अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडावेत. अचूक पर्यायाचे 2 पर्याय निवडायचे आपल्याला. एक सांगा. वचन गुण दाखवणे, खरे रूप दाखवणे, कंठशोष करणे, मोठ्याने रडणे, काट्याचा नायटा होणे, विचारांचा गोंधळ उडणे, कंठ फुटणे, खणखणीत बोलू लागणे. काट्याचा नायटा होणे, विचाराचा गोंधळ उडणे. आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3. तर बघा इकडे लक्ष द्या. नाही, हा पर्याय तुम्ही काही पहिला एक बरोबर सांगितलेला आहे सर्वांनी. गुण दाखवणे, खरे रूप दाखवणे हा पर्याय अचूक आहे. हा, ऐका आता मी स्पष्टीकरण देतोय. तर पर्याय क्रमांक पहिला हा बरोबर आहे. गुण दाखवणे, खरे रूप दाखवणे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा, कंठशोष करणे, मोठ्याने रडणे. आता कंठशोष करणे आणि मोठ्याने रडणे हा चुकीचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. कंठशोष करणे याचा अर्थ उगाच घसा फोडून समजावून सांगणे. उगाच एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला जर समजावून सांगत असेल ओरडून, तो ऐकत नसेल, तर त्याला आपण म्हणतो कंठशोष करणे. काही विद्यार्थी वर्गात गोंधळ घालत असताना त्यांना शिक्षकांनी कंठशोष करून गोंधळ घालू नका असं सांगितलं, तर अशा पद्धतीने कंठशोष करतात. बऱ्याच वेळेस मोठ्याने सांगतात तरी मुलं गोंधळ करतच राहतात किंवा त्यांना सांगितल्यानंतर ते शांत होतात. पण मग कंठशोष करणे याचा अर्थ असा होतो की मोठ्याने ओरडून सांगणे, घसा फाडून त्यांना सांगणे, याला म्हणायचं कंठशोष करणे. मोठ्याने रडणे हा अर्थ याचा नाही. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे तो आहे काट्याचा नायटा होणे. तर काट्याचा नायटा होणे, विचारांचा गोंधळ ओढणे हा देखील जो काही वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे तो चुकलेला आहे. तर काट्याचा नायटा होणे याचा अर्थ आहे क्षुल्लक गोष्टींचा मोठा परिणाम होणे. म्हणजे छोटीशी गोष्ट असेल आणि त्याचा मोठा परिणाम होत असेल तर त्याला म्हणायचं काट्याचा नायटा होणे. काटा ही एक सूक्ष्म अशी गोष्ट असते, क्षुल्लक छोटी, पण त्याचा परिणाम नायटा म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात तो हे असतो, आपल्यावर परिणाम करणारा असतो. त्या दृष्टीने ही म्हण तयार केलेली आहे. काट्याचा नायटा होणे याचा अर्थ क्षुल्लक एखाद्या साध्या गोष्टीचा मोठा परिणाम होणे. तर मग विचारांचा गोंधळ उडणे हा या म्हणीचा, या वाक्प्रचाराचा अर्थ नाही. तर हे दुसरं आणि तिसरं चुकलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आपला चौथा पर्याय बरोबर असणार आहे, तर आपण तो वाचू. कंठ फुटणे, खणखणीतपणे बोलू लागणे. कंठ फुटणे, खणखणीतपणे बोलू लागणे हा पर्याय आपला बरोबर आहे. कंठ फुटणे म्हणजे कंठ, आपण जे कंठ असतं आपलं बोलणं, त्या बोलण्यावरून हे खणखणीत बोलू लागणे हा याचा अर्थ आहे. तर आपला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 अचूक आहेत. बाकीचे दुसरा आणि तिसरा हा पर्याय आपला चुकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा पर्याय वाचताना त्यांनी पहिला पर्याय बरोबर दिला आणि शेवटचा जो चौथा पर्याय आहे तो बरोबर दिला. अशा पद्धतीने दोन पर्याय आपल्याला दुसरा आणि तिसरा विचार करण्यासाठी, आपला वेळ घालवण्यासाठी तिथे आपल्याला 2 ते चुकीचे पर्याय दिले आणि चौथा नंतर बरोबर दिला. अशा पद्धतीने आपण एकाच जेवढा जास्त सराव करू वाक्प्रचारांचा तेवढा आपल्याला या गोष्टी अचूक हे करता येतील. आपण मागील प्रश्नांच्या पत्रिकांच्या आधारे याचं स्पष्टीकरण बघताना आपल्याला लक्षात येतंय की नवीन नवीन वाक्प्रचार किंवा जे काही आपल्या याच्यात वापरत नाही आपण त्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले दिसून येतात. तर अशा प्रकारचा समग्र अभ्यास आपण वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ करायचा आहे. पुढचा आपला 12वा प्रश्न आहे बघा. सोबतच्या आकृतीत म्हण ओळखून ती त्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास राग या अर्थाचा शब्द तयार होतो. तर बघा आता म्हण सांगायची, कोणती म्हण या ठिकाणी तयार होते. सांगू शकताय का कोणी म्हण कोणती तयार होईल? तर लक्ष द्या इकडे. तर या ठिकाणी जी म्हण तयार होते ती आहे भीड भिकेची बहीण.
भीड भिकेची बहीण ही म्हण या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलंय, आता आपण या अक्षरावरून म्हण तयार केलेली आहे आणि म्हण तयार केल्यानंतर त्यांनी आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे की या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरं घेतल्यास राग या अर्थाचा शब्द तयार होतो. आता आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपण पर्यायावर जायचं आणि पर्यायावरचे शब्द तुम्ही लिहून घ्या. भीड भिकेची बहीण आणि बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये चौथं आणि 6वं अक्षर जर घेतलं तर राग या अर्थाचा शब्द तयार होतो का बघायचंय आपण. तर आपण भीड भिकेची बहीण हा जर शब्द लिहिला तर पहिला पर्याय घेतला आपण, चौथा आणि 6वं अक्षर जर घेतलं तर के आणि केब हा शब्द तयार होतो. याचा अर्थ आपला केब आणि रागचा काही संबंध नाही, ते समानार्थी नाहीत. म्हणून आपण दुसऱ्या पर्यायावर जाऊ. दुसऱ्या पर्यायावर गेल्यानंतर बघा 5 आणि 2 कोणता शब्द तयार होतो सांगा. चीड. चीड, बरोबर. म्हणजे चीड आणि राग. बघा पर्याय क्रमांक 2 चीड. आपल्याला पुढे तिसरा आणि चौथा पर्यायाची पडताळा घेण्याची कोणतीही गरज नाही, तरी पण आपण पडताळा घेऊ. 3 आणि 6 जर घेतला आपण तर भीब होतं आणि 4 आणि 2 जर शब्द घेतले आपण तर के ड होतं. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 चीड शब्द आपल्याला भेटतोय या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 जर पाचवा आणि दुसरा शब्द घेतला या म्हणीचा, अगोदर 5वा घ्यायचा आणि नंतर दुसरा घ्यायचा. मग 5वा आहे ची आणि दुसरा आहे ड, चीड. तर अशा पद्धतीने ह्या म्हण आपल्याला लिहिल्यानंतर त्याचा 5वा आणि दुसरा शब्द जो सापडतो तो आहे चीड. तर मग आपलं पर्याय 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्याला म्हणींचा जास्तीत जास्त सराव आणि त्या शब्दावरून आपल्याला मग या अशा प्रकारचे शब्द आपण शोधू शकतो. अशा प्रकारचे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द हे आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पुढे आहे 13वा प्रश्नाकडे आपण जातोय. 13वा प्रश्न आहे, कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंत तालव्य वर्णाने सुरू झाली नाही. दंत तालव्य. तांबडे, जल्लोग, चवदार, झरा. चवदार. नाही. तर बघा लक्ष द्या इकडे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जल्लोग बरोबर आहे, पण मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय त्या प्रश्नाचं. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला दंत तालव्य, कंठ तालव्य ह्या प्रकारचं सर्व ज्ञान असणं आवश्यक आहे. तालव्य. तर बघा आता इथं दंत तालव्य वर्णाने सुरू झाली नाही असं विचारले. दंत तालव्य आणि तालव्य यामध्ये काय फरक असतो ते आपण बघू. तर तालव्य जे शब्द असतात ते चा जो उच्चार आहे किंवा च, छ, ज, झ यांचा उच्चार जर ययुक्त असेल तर त्याला तालव्य म्हणतात. ययुक्त उच्चार जर असेल तर त्याला तालव्य म्हणतात. आणि च, छ, ज, झ यांचा उच्चार जर अयुक्त असेल तर त्याला दंत तालव्य म्हणतात. अयुक्त असेल तर दंत तालव्य आणि च, छ, ज, झ चा उच्चार जर ययुक्त असेल तर त्याला तालव्य म्हणतात. मग आपल्याला इथे दंत तालव्य वर्णाने सुरू न झालेली पाहिजे, तर आपल्याला अयुक्त नसलेली, ज्यांचा उच्चार अयुक्त नसतो असे शब्द आपल्याला शोधायचे आहे. तर बघा चांबडे हा शब्द अयुक्त आहे म्हणजे हा दंत तालव्य आहे. चवदार हा शब्द अयुक्त आहे म्हणून हा देखील दंत तालव्य आहे. आणि झरा हा शब्द देखील अयुक्त आहे म्हणून तो दंत तालव्य आहे. आणि दंत तालव्य नसलेला जो शब्द आहे तो जलोग्य आहे म्हणजे तो ययुक्त उच्चार आहे. तर हा तालव्य शब्द आहे आणि तो ययुक्त उच्चाराने सुरू झालेला आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर 2 हे आहे. तर आपण जे काही अक्षर वर्ण विचार या घटकामध्ये त्या वर्णांचा जो अभ्यास करतो त्यामध्ये त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आणि दंत तालव्य, कंठ तालव्य असतील किंवा तालव्य असतील ह्या
जे अक्षर आहेत त्यांचा आपण योग्य प्रकारे सराव करायचा आहे आणि ह्या घटकावर थोडं जास्त लक्ष केंद्रित करून आपण त्याचं सर्व अचूक अशा रीतीने सगळे शब्द वर्णविचार समजून घ्यायचे आहेत. वर्णांचे प्रकार, वर्णविचार आणि त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे देता येईल. तर यानंतर आपला 14वा प्रश्न आहे, पुढीलपैकी पररूप संधी असणारा शब्द कोणता? तर संधी या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. निरव. 1 व बघा 3. सांगा. पररूप 1 व 3. 2 पर्याय आपल्याला विचारायचे आहे. 1 व 3 अगदी बरोबर आहे. पररूप संधीमध्ये काय होतं, पहिला आपण संधी करत असताना पहिला संधी केल्यानंतर पहिल्या शब्दाचा जर लोप होत असेल तर त्याला म्हणायचं पररूप संधी आणि दुसऱ्या शब्दात जर लोप होत असेल तर त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. तर बघा, घरी या शब्दाचं घर अधिक ई अशा प्रकारे संधी होते आणि अ चा लोप होतो, ई जसाच्या तसा राहतो, घरी, म्हणून ही काय आहे, पररूप संधी आहे. त्यानंतर खिडकीत, खिडकी अधिक आत, मग ई आणि आ, तर इथे खिडकीत हा शब्द लिहिताना काय झालाय, आचा लोप झाला, म्हणून ही पूर्वरूप संधी आहे. त्यानंतर नीरव, नि रव, आता इथं नीर अधिक रव, तर या ठिकाणी ही जी विसर्ग संधी, या ठिकाणी विसर्ग, नि विसर्ग अधिक रव, तर या ठिकाणी ही विसर्ग संधी आहे. आणि बोल एन, बोल अधिक एन म्हणजे बोलचा जो अ आहे तो अ चा लोप झालेला आहे, म्हणून ही पररूप संधी आहे. तर अशा पद्धतीने घरी आणि बोले हे 2 पर्याय या ठिकाणी अचूक आहेत. तुम्ही देखील अचूक उत्तर दिलेलं आहे. त्यांनी उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. त्यानंतर 15वा जो प्रश्न आहे, पर्यायातून धर्मवाचक नाम नसलेला शब्द निवडा. श्रीमंत. हा, अगदी बरोबर उत्तर आहे, अद्भुत. आता धर्मवाचक नामाला कोणता शब्द आहे पर्यायी? धर्मवाचक नाम म्हणजे काय, कोणी सांगू शकतं का? धर्मवाचक नाव धर्मवाचक नाम नसलेला, मग बाकीचे धर्मवाचक नाम आहेत म्हणजे काय आहेत? तर बघा, लक्ष द्या इकडे. धर्मवाचक नाम म्हणजे भाववाचक नाम. तर भाववाचक नाम नसलेला शब्द निवडायचा आपल्याला. तर मग अद्भुत, नाविन्य, साहस आणि श्रीमंती. आपण पर्याय क्रमांक 1 दिलाय अद्भुत, पण मग अद्भुत काय आहे? धर्मवाचक नाम नाही, तर मग अद्भुत कोणता शब्द आहे? कोण सांगतंय? शब्दांच्या जातीपैकी अद्भुत हा कोणता शब्द आहे? हा, व्हेरी गुड, अगदी बरोबर. तर अद्भुत हा काय आहे? विशेषण आहे. आणि बाकीचे जे आहेत धर्मवाचक नाम आहेत, याचाच अर्थ ते भाववाचक नाम आहेत. नाविन्य, साहस आणि श्रीमंती हे भाववाचक नाम आहेत. आलं लक्षात? धर्मवाचक म्हणजेच त्याच्यामध्ये भाव दडलेला आहे आणि म्हणून ते भाववाचक नाम आहेत. आणि अद्भुत हे विशेषण आहे, म्हणजे नसलेला, धर्मवाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आपण घेत आहोत, प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील नामास विशेषण लावले आहे? पर्याय 1 व 2. 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत. 1 व 3. 1 व 4. तर बघा, आपल्याला इथे विचारलेले एक पर्याय हा बरोबर आहे. 1 व 4. हा, 4. तर बघा, संख्या विशेषण, संख्या आपल्याला जर दिलेली असेल तर त्याला आपण म्हणतो संख्या विशेषण. तर या ठिकाणी 2 पर्याय त्यांनी विचारले होते, पण या ठिकाणी एकच पर्याय तो बरोबर आहे, दुहेरी रंग.
दुहेरी म्हणजे हा आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. दुहेरी रंग, दुहेरी दोन रंग या पद्धतीने दुहेरी रंग या ठिकाणी संख्या दिसून येते आपल्याला, आवृत्तीवाचक दुहेरी. आणि बाकीचं जे आहे त्याचा पण आपण या ठिकाणी विचार करूया. तर कोणती इयत्ता हे अनिश्चित सर्वनाम आहे. कोणती अनिश्चित सर्वनाम. त्यानंतर साहसी भाऊ, साहसी हे गुणविशेषण आहे. काय आहे गुणविशेषण? साहसी त्या नामाविषयी, नामाचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून तो गुणविशेषण आहे. आणि काही गट हे देखील अनिश्चित सर्वनाम आहे. काही, इथे संख्या दिलेली नाही पण काही गट. यानंतर आपला या 16व्या प्रश्नाचा जो अचूक पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे. यानंतर आपण 17वा प्रश्न घेणार आहोत. तर 17वा प्रश्न आहे, कोणती शब्दाची जोडी परस्पर विरुद्धलिंगी शब्दाची नाही? कोणती शब्दाची जोडी पळापळी. पळापळी. पर्याय क्रमांक 2. परस्पर विरुद्धलिंगी शब्दाची नाही? ऑप्शन नंबर 2. 2. तर बघा पर्याय क्रमांक 2 नाही, या ठिकाणी चुकलेला आहे तो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे युवा युवती. तर या ठिकाणी युवक, युवक हा शब्द पाहिजे होता. युवक आणि युवती परस्पर विरुद्धलिंगी शब्दाची नाही. विरुद्धलिंग नसलेले शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. तर खडा, खडी, त्यानंतर पळा, पळी. पळा हे विरुद्ध आपल्या लक्षात आलं नाही. तर पळा हे आपण पळा जो आहे तो मोठा जो पळी असते त्याला पळा म्हणतात आणि ती छोटी असते ती पळी. या अर्थाने हा एकमेकाचे विरुद्ध लिंग आहेत. आणि त्यानंतर महिष आणि महिष एकमेकाचे काय आहेत? विरुद्ध लिंग आहेत. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे युवक आणि युवती, तर मग ते अचूक असतं. पण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी कोणती शब्दाची जोडी परस्पर विरुद्धलिंगी शब्दाची नाही, नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. आणि त्याचा आपला पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? अचूक आहे. तर यानंतर आपण 18व्या प्रश्नाकडे जात आहोत. तर 18वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर विभक्ती प्रथमा. तृतीया. प्रथमा. आता प्रथम बघितल्या तृतीया ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपल्याला त्यांनी विचारलंय की या तर मला या शब्दाला आणि प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला माहितीच आहे की कोणत्याही प्रकारचा पर्याय नसतो आणि त्याची जी कारक आहे ते कर्ता असतो. तर आता या ठिकाणी आपल्याला कारक कोणते ते अगोदर माहिती पाहिजे. कारण का आहे त्याचं जे कारक आहे कर्ता असतो आणि त्या प्रथमा विभक्तीला पर्याय नसतो. त्यानंतर द्वितीय विभक्ती जी आहे ती आहे कर्माची कारक असते ती कर्म. तर त्याचे जे पर्याय आहेत ते आहेत चला ते एक वचनासाठी आणि अनेक वचनासाठी चला नाते. तर इथे आपल्याला ला पर्याय दिसतोय प्रथम विभक्तीमध्ये, पण मला चालवते तर चालवणारा कोण आहे? मी आहे. त्याच्यामुळे तो कर्म नाही तर कर्ता असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आपण द्वितीय या ठिकाणी पर्याय देऊ शकत नाही. त्यानंतर तृतीयाचं जे पर्याय आहे ते एक वचनासाठी ने ए शी आणि अनेक वचनासाठी तृतीयाचे जे पर्याय आहेत ते असतात नि शी ई ई. तर अशा पद्धतीने अनेक वचनासाठी ते पर्याय असतात. त्याच्यामुळे ते पर्याय तर इथे नाहीत. आपण नंतर पुढची विभक्ती जी आहे ती आहे चतुर्थी.
तर चतुर्थी विभक्तीचे पर्याय बघा, सलाते, सलानाते. सलानाते, आणि एकवचनासाठी सलाते आणि एकवचनासाठी सलानाते. तर मग अशा पद्धतीने आता ला पर्याय दिसतोय आपल्याला, आणि तो करण आहे, कर्ता कर्म करण. तर मग ते मला चालवते. तर ह्या मला चालवते असल्यामुळे स्वतःची शक्यता सांगितलेली, त्यामुळे आपण त्याचा पर्याय क्रमांक 1 चतुर्थी हा पर्याय अचूक आहे. मला आता चालवते. तर अशा पद्धतीने विभक्ती पर्यायावर, हा बोला. हॅलो? 1 आणि 3 पण येऊ शकतो. 1 आणि 3 3 कसा? द्वितीयाचे पण सलाते आणि सलानाते येतो. हा, द्वितीयाचे पण सलाते सलानाते आहे. सलाते सलानाते आहे. तर कर्ता हा प्रथमाचा कर्ता असतो, द्वितीयाला कर्म असतो. तो कर्म या ठिकाणी नाहीये, त्याच्यामुळे द्वितीय येणार नाही. कर्म नाही, येऊ शकत नाही. तर जी चतुर्थी आहे, तर चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपल्याला पर्याय द्यावा लागणार आहे, कारण कर्ता कर्म करण हे जर आपण अभ्यासलं तर त्यावर आधारित हा प्रश्न आहे, मला आता चालवते. तर त्याचा जो पर्याय आहे चतुर्थीच येणार आहे, कारण त्याचे जे कारक विभक्ती आहे त्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. कर्म जर या ठिकाणी दिला असता आणि कर्माला जर प्रत्यय असता तर आपण त्याची द्वितीय विभक्ती सांगितली असती, पण या ठिकाणी चतुर्थी विभक्ती आपल्याला याची सांगावी लागते, कारण त्याला मला हा काय आहे, कर्ता आहे, म्हणून आपण त्याची ती विभक्ती चतुर्थी सांगतो. म्हणजे मला आहे आपण जर घेतलं फुलाला, तर याची विभक्ती कोणती लागते? द्वितीय तृतीय, आणि त्या वाक्यानुसार आपण त्याची योग्य प्रकारे विभक्ती अधोरेखित करू शकतो. म्हणून त्याचं जे अधिकरण आहे त्यावर आधारित आपण त्याचं कारण कोणतं आहे किंवा करण कोणतं आहे त्याच्यावर आपण ते उत्तर देत असतो. त्यामुळे याची विभक्ती ही प्रथमा न होता ती चतुर्थी अचूक आहे. तर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी याबाबत अधिक विश्लेषणात्मक ह्या दोन्ही ज्या काही विभक्ती आहेत त्यांचा वाक्याच्या स्वरूपात ज्यावेळेस अभ्यास करताल आणि त्याचा कारक विभक्ती ज्यावेळेस तुम्ही अभ्यासताल त्यावेळेस तुम्हाला याचं अचूक उत्तर देता येईल. म्हणून सरांशी तुम्ही चर्चा करायची किंवा हा जो टॉपिक आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यासायचा आहे. यानंतर 19वा प्रश्न आहे, श्रेयाने आता मैदानात उतरावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक भावे, अकर्मक भावे. सकर्मक भावे, सकर्मक भावे. तर बघा, श्रेयाने आता मैदानात उतरावे, तर ह्या वाक्याचा प्रयोग आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर श्रेयाने आता मैदानात उतरावे, पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला कर्मणी. तर कर्मणी कर्माच्या लिंग विभक्तीनुसार लिंग बदलानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. तर या ठिकाणी श्रेयाने आता मैदानात उतरावे असं आपण घेतलं तर यात आपण कर्म उतरणारा, कर्म कोणता आहे सांगा याच्यामध्ये, कोण सांगतंय? श्रेया. श्रेयाने आता मैदानात उतरावे. उतरावे. उतरावे हे क्रियापद आहे. मैदानात. श्रेया. मैदानात. उतरणारी कोण आहे? उतरणारी कोण आहे? श्रेया आहे. उतरणारी कोण आहे? श्रेया. आणि आता मैदानात उतरावे. तर बघा, तर आपण मैदानात जर घेतलं तर या ठिकाणी श्रेयाने आता मैदानात उतरावे. श्रेयाने आता जरी ते घरात जावे, घरात उतरावे किंवा
विमानातून उतरावे असं जर आपण करता कर्म जर बदलला तरी आपला जो हे क्रियापद आहे त्यात कोणत्या प्रकारचा बदल होत नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग या ठिकाणी नाही. त्यानंतर अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी, आता कर्ता अकर्मक आहे का, तर या ठिकाणी नाही असं उत्तर येईल. त्याच्यामुळे अकर्मक कर्तरी हा देखील नाही. तर आता हा जो प्रयोग आहे हा श्रेयाने आता मैदानात उतरावे कर्माचे जरी आपण लिंग बदललं, समजा श्रेयाने ऐवजी आपण महेश घेतलं तर महेशने आता मैदानात उतरावे, होतोय का बदल? स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी स्त्रिया आपण पुरुषलिंगी घेतलं तरी त्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होत नाही. त्यामुळे श्रेयाने आता मैदानात उतरावे हा कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग देखील नाही असं आपल्याला दिसून येतं. मग आता हा जो प्रयोग आहे हा भावे प्रयोग आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तरी पण इथे आपल्याला दिलेलं आहे सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. तर ह्या पर्याय हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं कर्म, सकर्मक म्हणजे जर कर्म असेल तर आणि अकर्मक म्हणजे कर्म नसेल तर ह्या हा सकर्मक नाही, कर्म नाहीच याच्यामध्ये. तर हा जो पर्याय आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 अकर्मक भावे हा पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य आहे. अकर्मक भावे. कळलं सर्वांना? कर्म जर असेल तर सकर्मक आणि कर्म नसेल तर अकर्मक. हो सर. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पुढील वाक्याचा वाक्प्रचार ओळखा. सर चला वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते. तर बघा या ठिकाणी रस्ता चुकला दुप्पट चालावे लागते 2 वाक्य आलेली आहे, त्यामुळे केवळ वाक्य तर हे नाही आणि चौथा पर्याय उद्गारती पण नाही. तर या ठिकाणी रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते की हा शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आलेला आहे. रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते म्हणून हे कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते. आता तुम्हाला केवळ वाक्य एकच वाक्य जर असेल तर केवळ वाक्य, 2 वाक्य जर उभयान्वयी अवयवाने जोडले असेल तर ते संयुक्त वाक्य आणि शब्दयोगी अवयवाने जर वाक्य जोडली गेली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मिश्र वाक्य. आणि इथं अट सांगितलेली आहे काय? रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते. की या शब्दाने काय सांगितलं जातं? अट सांगितली जाते म्हणून हे कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य. यामध्ये अट सांगितलेली आहे आणि शब्दयोगी उभयान्वयी अव्ययाने ते दोन्ही शब्द काय केलेले आहेत? जोडलेले आहेत. त्यामुळे आपण हे जे वाक्य आहे ते कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. आणि संयुक्त वाक्यामध्ये कशाचा वापर केला जातो? उभयान्वयी अव्ययाचा वापर करून 2 वाक्य जोडली जातात. आणि असेल, व असेल, अशा प्रकारचे, किंवा असेल असे जर शब्द या आली तर हे कोणते वाक्य होतात? संयुक्त वाक्य होतात. आणि चौथा पर्याय आहे उद्गारार्थी. तर उद्गारार्थी वाक्य आपल्याला माहितीच आहे. उद्गारवाचक चिन्ह ज्या पर्यायात येतात किंवा जिथे उद्गारार्थी संबोधन असते तिथे आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देऊ शकतो. यानंतर आता 21वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे काळावर आधारित. अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्यायातून निवडा. अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्याय क्रमांक 3. मी सहजपणे लंगडी खेळत आहे. म्हणजे क्रिया सध्या काय आहे? चालू आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अपूर्ण वर्तमान काळ. मग आता मला बाकीचे पर्याय सांगा. हे उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. मग मला पर्याय क्रमांक जो 1 आहे तो कोणत्या काळाचा आहे? मी सहज खेळ असे. भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ. हा अपूर्ण भूतकाळ आहे का? बर.
मी सहजपणे लंगडी खेळत असे. तर हा जो आहे तो रीती भूतकाळ आहे. रीती भूतकाळ. कोणता भूतकाळ आहे? रीती भूतकाळ. मी सहजपणे लंगडी खेळत असे हा रीती भूतकाळ आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे बघा, मी सहजपणे लंगडी मी खेळत असते. असे म्हणजे खेळत रीत सांगितलेली आहे किंवा एक सवय ज्या वाक्यामध्ये सांगितली जाते, सवय सांगितली. मागच्या वाक्यात पण मी सहजपणे लंगडी खेळत असे भूतकाळातली सवय सांगितलेली आहे. म्हणून जो रीती भूतकाळातला आहे आणि मी सहजपणे लंगडी खेळत असते म्हणजे वर्तमान काळातली रीत सांगितलेली आहे किंवा वर्तमान काळातली सवय सांगितलेली आहे. म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 2 हा अचूक आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर आहे मी सहजपणे लंगडी खेळत आहे, ते अपूर्ण वर्तमान काळ आहे. आता चौथा पर्याय दिलेला आहे, मी सहजपणे लंगडी खेळते. हा कोणता काळ आहे? मी पूर्ण वर्तमान सहजपणे काळ. लंगडी खेळते. चालू वर्तमान काळ. मी चालू वर्तमान काळ म्हणजेच तो अपूर्ण. सर, मी सहजपणे लंगडी खेळत असते. पूर्ण वर्तमान काळ. मी सहजपणे लंगडी खेळते. बघा, तर मी सहजपणे लंगडी खेळते. खेळते पूर्ण झालेली का क्रिया या ठिकाणी? पूर्ण झाली का? खेळते पूर्ण वर्तमान काळ आपण म्हणू शकतो का? नाही. तर हा आहे साधा वर्तमान काळ. तर याचं मी सहजपणे लंगडी खेळले. खेळते हा काय आहे? साधा वर्तमान काळ आहे. मग आपण या ठिकाणी नवीन एक शिकलोय की रीती भूतकाळातील वाक्य मी सहजपणे लंगडी खेळत असे, मी सहजपणे लंगडी खेळत असते आणि भविष्य काळातील वाक्य काय होईल? कोण सांगतं याचं? मी सहजपणे लंगडी खेळत असते याचं भविष्य काळातील वाक्य रीती भविष्य काळ. मी सहजपणे खेळत असेल. व्हेरी गुड. अगदी बरोबर सांगितलंय. म्हणजे मी असणार नाही, असेल. मी सहजपणे लंगडी खेळत असेल. अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. काळाची संकल्पना अगदी क्लिअर झालेली आहे आपली या ठिकाणी. तर मी सहजपणे लंगडी खेळत असेल रीती भविष्य काळ. व्हेरी गुड. त्यानंतर चला आता प्रश्न क्रमांक 22 कडे आपण जातोय. तर समासावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? पुरणपोळी. तिसरा पुरणपोळी. पर्याय 3. तर बघा, पर्याय क्रमांक 3 हा मध्यम पदलोपी समासाचा आहे. तर समासाचे प्रकार त्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आपण प्रत्येक नाही, तो पण नाही. बघा, मी विश्लेषण करतोय 4ही पर्यायांचं. तर पहिला जो पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला दिलाय अनंत. नाही अंत असा तो. नाही अंत असा तो. जर आपल्याला अजून 10 मिनिटं पोहोच असते. बहुव्रीही कोणता आहे हा? बहुव्रीही समास. नत्र बहुव्रीही. नाही अंत ज्याला असा तो. बहुव्रीही समासात जे प्रकार आहेत त्याच्यातला अनंत हा नत्र बहुव्रीही समासाचा आहे. नाही अंत ज्याला असा तो म्हणजे तो देव. ज्या 2 शब्दावरून जे 2 शब्द दिलेले असतात त्यावरून जर तिसऱ्या शब्दाचा बोध होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? बहुव्रीही समास. म्हणजे हा अनंत. आलं लक्षात? अजून कोणता बहुव्रीही समासाचं एखादं उदाहरण देत आहे का? तर चला पुढचं बघू आपण. समुद्रकाठ. तर समुद्रकाठाचं कोण सांगतं सामासिक शब्द कसा तयार झालेला आहे हा? समुद्राचा काठ. मग कोणते पर्याय लागला इथे? चा पर्याय लागला. म्हणजे हा विभक्ती तत्पुरुष आहे. कोणता? विभक्ती तत्पुरुष. आणि दुसरं पद जर महत्वाचं असेल तर त्याला आपण तत्पुरुष समास म्हणतो. आणि चा पर्याय लागल्यामुळे हा कोणता शब्द झाला? विभक्ती तत्पुरुष समास. आलं लक्षात? आता तिसरा पर्याय तुम्ही दिलाय पुरण पोळी. आता पुरण आणि पोळी असं नाही याचा. पुरण आणि पोळी जर असं केलं तर मग तो द्वंद्व समास होईल. पण आपण पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे मधल्या पदाचा काय केलेला आहे? लोप केलेला आहे. पुरण घालून तयार केलेली हा शब्द लोप पावलेला आहे आणि आपण पुरणपोळी म्हणतो.
मग पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी, तर याचा मध्यम पदलोपी समास. कोणत्या प्रकारचा समास आहे हा मध्यम पदलोपी समास? तर हा जो आहे तो तत्पुरुष समासाचं काय आहे उदाहरण म्हणजे प्रकार आहे हा मध्यम पदलोपी समास. त्यानंतर चौथा पर्याय आहे जो की द्वंद्व समासाचा आहे, म्हणजे आपला चौथा पर्याय बरोबर आहे ने आण. ने आणि आण म्हणजे इतरेतर द्वंद्व, ने आणि आण. तर आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे ने आणि आण. आणि जर यात किंवा आलं, किंवा हा शब्द आला तर आपण काय म्हणतो, हा वैकल्पिक द्वंद्व समासाचा प्रकार असेल. आता ने आणि आण, त्यामुळे हा कोणता आहे द्वंद्व समास. 23वा प्रश्न आता आहे मध्यम गुरु असणारा गण ओळखा. जनास बरोबर, कारण जनास शब्दाचं जर आपण घेतलं तर लघु गुरु आणि लघु अशा पद्धतीने जनास हा शब्द काय आहे मध्यम गुरु आहे. तर पहिलं जर आपण बघितलं तर पहिला यमाचा आहे लघु गुरु गुरु. त्यानंतर भास्कर शब्द जर आपण बघितला तर गुरु लघु गुरु. आणि चौथा बघितला तर गुरु गुरु आणि लघु. तर मध्यम गुरु कोणता आहे? मध्यम गुरु गण ओळखताना दोन्ही बाजूला आपल्याला लघु पाहिजे आणि मध्ये आपल्याला गुरु पाहिजे, तरच तो आपण मध्यम गुरु म्हणून तो पण ओळखू शकतो. म्हणून जनास हा शब्द काय आहे मध्यम गुरु आहे. त्यानंतर 24वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय, कवी व त्यांचा कविता संग्रह यात अयोग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक 3 इंदिरा संत. पर्याय क्रमांक 4 इंदिरा संत हुंकार. व्हेरी गुड. इंदिरा संत हे काय आहे चुकीचं, अयोग्य जोडी आहे. मग हुंकार हा कविता संग्रह कुणी लिहिलेला आहे? हुंकार इंदिरा संत. इंदिरा संतांनी लिहिलेला, चुकीची जोडी ओळखली आपण बरोबर अगदी. बाळगोरकर यांनी दूधसागर हा कविता संग्रह लिहिला आहे. पद्मा गोळे यांनी स्वप्न, त्यानंतर गलट होकड यांनी मीठ भाकर हा कविता संग्रह लिहिलाय. इंदिरा संतांनी हुंकार लिहिलेला नाही. मग हुंकार आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, तर हुंकार मग कुणी लिहिलाय सांगू शकता का तुम्ही? कुसुमाग्रज. प्रल्हाद नाही. तर वपू काळे यांचा संग्रह आहे. तर आणि मी याचा सर्च केलं तर हुंकार हा कवी दिनकर म्हणून हिंदीतले कवी आहेत, त्यांचा देखील हा कविता संग्रह आहे. वपू काळेंचा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर वपू काळे यांनी हा मराठीमध्ये लिहिलेला आणि बाकीच्या आपण 4 पर्यायापैकी अचूक पर्याय ओळखलेला आहे की इंदिरा संत यांची हुंकार हा कविता संग्रह नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं सगळे बाकीचे जे कवी आहेत त्यांचे कविता संग्रह कोणते आणि कादंबऱ्या कथा यांचा अभ्यास काळजीपूर्वक करायचा आहे. त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा 25वा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? गडकरी. हा बरोबर आहे उत्तर. राग गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखलं जात. तर मला शिरवाडकर सांगा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज. व्हेरी गुड, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्र के अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार. व्हेरी गुड, केशव कुमार. व्हेरी गुड, छान, केशव कुमार.
त्यानंतर कृ के दामले, कृष्णाजी केशव दामले, सांगा. कृष्णाजी केशव दामले केशव सूत. कोण? केशव सूत. व्हेरी गुड, छान. केशव सूत. हा, व्हेरी गुड, छान. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. आणि त्रिंबक बापूजी ठोंबरे, सांगा. बालकवी. अगदी बरोबर तुम्ही. अशा पद्धतीने आपले 25 प्रश्न या ठिकाणी आपण अचूकरित्या कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची यावर शंका असेल किंवा एखादा कन्फ्युजन प्रश्न माझ्याकडून झाला असेल तर आपण आपल्या शिक्षकांना याबद्दल अधिक माहिती विचारायची आहे. विभक्ती पर्याय असतील किंवा त्यानंतर तुम्ही वाक्प्रचार वगैरे अर्थ व्यवस्थित तयार करायचे. त्यानंतर म्हणी ज्या आहेत त्या म्हणी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहे, त्याचे अर्थ वगैरे, आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आपण ह्या पद्धतीने अशी एक आयडल 2019 ची प्रश्नपत्रिका आपल्या 2026च्या दृष्टीने बघितलेली आहे. आत्ताच आपल्या कोपरगाव तालुक्यातील श्री बजरंग भागवत सर यांनी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा विषय जो आहे त्यातले 25 प्रश्न अतिशय सविस्तरपणे घेतले आणि त्यांना विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभागी होऊन अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. निश्चितच यासारखे प्रश्न आपल्याला या ठिकाणी या 2026च्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. तर विद्यार्थ्यांनी या संदर्भाने अधिक आपल्या वर्ग शिक्षकांकडून, आपल्या विषय शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन सरांनी सांगितल्याप्रमाणे उज्ज्वल यश संपादन करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन आजचं आपले सेशन जे आहे ते संयोजकांच्या वतीने संपलं असं मी जाहीर करतो. सर तुम्ही खूप छान शिकवलं. रेकॉर्डिंग स्टॉप करायची ना? छान शिकवलं. रेकॉर्डिंग स्टॉप कर आणि जस्ट मी बंद करतो. मुलंच सांग.